राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराचं स्थळ बदललेलं आहे। छत्रपती संभाजीनगर ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस आता शिर्डी इथं शिबिर घेणार आहे। 18 आणि 19 जानेवारीला शिबिर शिर्डी इथं पार पडणार आहे। राज्यभरातील निवडक 500 पदाधिकाऱ्यांना शिबिराकरता निमंत्रित करण्यात आलेलं आहे। राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर पार पडेल। आधी हे शिबिर छत्रपती संभाजीनगरला होणार होतं, पण आता शिबिराचं स्थळ बदललंय। शिबिर हे शिर्डीमध्ये होणार आहे आणि तारखा सुद्धा त्याच आहेत, 18 आणि 19 जानेवारी। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया। प्रणाली, नुकतंच भाजपचं अधिवेशन शिर्डीमध्ये झालं आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचा सुद्धा शिबिर शिर्डीतच होत आहे, काय सांगाल? खरं तर गेल्या आठवड्यापासून या शिबिराचं नियोजन केलं जात आहे आणि सुरुवातीला सभास्थळ जे आहे ते औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर असेल असं सांगण्यात आलेलं होतं। त्याची बऱ्यापैकी तयारी सुद्धा करण्यात आलेली होती, परंतु अचानक आता हे शिबिराचं स्थळ जे आहे ते संभाजीनगरवरून बदलून ते आता शिर्डी इथं करण्यात आलेलं आहे। आत्ताच्या घडीला जर आपण बघितलं तर औरंगाबाद आजूबाजूचा जो परिसर आहे या परिसरामध्ये संतोष देशमुख हत्याकांडामुळे जे काही वातावरण तापलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी अधिवेशन घेणं हे योग्य नसल्याचं आणि विशेषतः जर आपण बघितलं तर त्यामध्ये राष्ट्रवादीचे मंत्री आणि नेत्यांची काही नावं जी आहे ती घेतली जात आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर या ठिकाणी अधिवेशन घेतल्यास त्याचा फटका कुठेतरी या अधिवेशनाला बसू शकतो। कदाचित हाच विचार डोक्यात घेऊन हे सभास्थळ आयत्या वेळेला बदलण्यात आलेलं आहे। 18 आणि 19 असं 2 दिवसीय हे अधिवेशन असणार आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाचं हे संपूर्ण अधिवेशन असणार आहे। निवडक 500 जे पदाधिकारी कार्यकर्ते प्रमुख त्यांना या ठिकाणी निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि खास त्याची तयारी खरं तर संभाजीनगर इथे केली जात होती, परंतु आता हे शिबिर हे शिर्डी इथं होणार आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रणाली। आणि आता सुपरफास्ट 100 या घडामोडींना सुरुवात करूया। यापुढे सिल्लोड विधानसभेची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांनी केली। 5 वर्ष काम केलं तरी शेवटच्या 4 दिवसांमध्ये जातीयवाद आणि धर्मावर निवडणूक येते, हे भविष्यासाठी घातक आहे। कुणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील अंभई इथं एका कार्यक्रमात केलं। प्रताप सरनाईकांना मंत्रिपद मिळालं ही माझ्या वैयक्तिक दृष्टीनं आनंदाची बाब आहे। इतर सगळ्यांपेक्षा तू वेगळ्या गोष्टीने चमकावं, तू आणि देवेंद्र फडणवीस असा मार्ग स्ट्रेट करून ठेव, सगळं व्यवस्थित होईल असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना उद्देशून केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मुंबईतील रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक पार पडली। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करावी असा ठराव शिवसेनेच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत संघटनात्मक फेरबदल केले जाणार आहेत अशी माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली। पक्षाकडून मुंबईत 24 जानेवारीपासून 9 फेब्रुवारीपर्यंत सदस्य नोंदणी मोहीम राबवली जाणार आहे। स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये 20 ते 24 जानेवारी दरम्यान होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्याकरता महायुती सरकारनं जोरदार तयारी सुरू केली आहे। गेल्या वर्षी सरकारनं दावोसमध्ये 3,53,000 कोटींचे सामंजस्य करार केले होते। यंदा त्याच्या दुप्पट म्हणजेच सुमारे 7 लाख कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्याची तयारी केली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीच्या आमदारांशी 15 जानेवारीला मुंबई दौऱ्यात संवाद साधणार आहेत। त्यावेळी आमदारांना त्यांचे रिपोर्ट कार्ड द्यावे लागणार आहे। तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेश देण्यात आलाय। 15 जानेवारीला इस्कॉन मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परिसरातील वाहतुकीत बदल केले आहेत।
त्याशिवाय इस्कॉन मंदिरासमोरील मार्ग महत्त्वाच्या व्यक्तींच्या वापराव्यतिरिक्त इतरांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी मेट्रो 6 या मार्गिकेची 77% स्थापत्य कामं पूर्ण झाली आहेत. मात्र अद्यापही या मेट्रोच्या कारशेडच्या जागेचा पत्ता नसल्याची स्थिती आहे. त्यातून हा मेट्रो प्रकल्प चांगलाच रखडलाय. PMPMLनं विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. गेल्या वर्षभरात 18,000 फुकट्या प्रवाशांकडून 1 कोटीचा दंड वसूल करण्यात आलाय. ईशान्य मुंबईतील घाटकोपर, गोवंडी, शिवाजीनगर या भागातील हवा 273 गुणांसह खालच्या स्तरावर गेली आहे. त्यामुळे हवा प्रदूषित झाल्यानं नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यामुळे प्रदूषणास कारणीभूत ठरणारी शिवाजीनगर भागातील SMS कंपनी बंद करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. मुंबईतील अंधेरीमध्ये प्रदूषण नियंत्रण नियमावलीचा भंग केल्यामुळे वीणा डेव्हलपर्स या विकासकाला काम थांबवण्याची नोटीस पालिकेने दिली आहे. काम न थांबवल्यास पुढील कारवाई करण्याचा इशाराही पालिकेकडून देण्यात आलाय. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये महिलाच अधिक असल्याचं समोर आलंय. यामध्ये मुंबईतील 43 प्रकल्पांचा समावेश आहे. या लाभार्थ्यांना 1,53,00,000 इतका निधी वितरित करण्यात आलाय. त्यातही लाभार्थ्यांमध्ये 52% महिलांचा समावेश असल्याची माहिती उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. बाजारपेठेत भाज्यांच्या दरात 20% वाढ झाली आहे. शेवग्याचे दर किलोमागे थेट 100 रुपयांवर पोहोचलेत. त्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. पुण्यात भोगी संक्रांतीमुळे फळभाज्यांची विक्रमी आवक झाली आहे. मार्केट यार्डमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून सुमारे 150 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे. तर भाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ देखील झाली आहे. पापडी, वांगी, गाजर, भुईमूग, शेंगा याच्या भावात 10 ते 20% वाढ झाली आहे. अनुदानाला पात्र शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती बायोमेट्रिकद्वारे नोंदवण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत. शासन निर्णयानुसार शाळांना एप्रिल 2025 पर्यंत बायोमेट्रिक उपस्थिती संदर्भात माहिती अपडेट करणं बंधनकारक आहे. अन्यथा शाळांचं वेतन, अनुदान रोखलं जाईल असा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. पुण्यातील स्टुडंट राईट असोसिएशनकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवण्यात आलं आहे. यात सारथी, बार्टी, टार्टी, महाज्योती या संस्थेत होणाऱ्या गैरप्रकारावर आळा घालण्याकरता SIT लावण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबईकरांना मालमत्ता करांची देयकं नियमित वेळेवर मिळावीत, तसंच त्यातून कर भरणं अधिकाधिक सुलभ व्हावा अशी अपेक्षा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी व्यक्त केली. कर निर्धारण आणि संकलन खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. पश्चिम रेल्वेनं स्थानक आणि कार्यालयांमध्ये आणि आता सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या अंतर्गत सोलर पॅनलच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षात 22.63 दशलक्ष युनिट विजेची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातून रेल्वेच्या वीज बिलात 12.43 कोटी रुपयांची बचत झाली आहे. ठाणे परिवहन सेवेत 123 पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक बस दाखल झाल्यानंतर आता आणखी 160 इलेक्ट्रिक बससाठी निविदा काढण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने डिसेंबर 2025 पर्यंत या बस ठाणे परिवहनच्या सेवेत दाखल होतील. ठाणे महापालिकेच्या नव्या मुख्यालयाकरता रेमंड इथं 8 एकर जमीन सुविधा भूखंडाच्या माध्यमातून मिळाली आहे. त्यावरील इमारतीच्या बांधकामाचा अपेक्षित खर्च वाढून 800 कोटींहून अधिक होणार आहे. मुंबईत फुलपाखरांची घटलेली संख्या हवेची शुद्धता कमी झाल्याचे द्योतक आहे. त्यामुळे मुंबईकरांनो सावध व्हा, कारण वाढलेले हवेचे प्रदूषण फुलपाखरांप्रमाणेच मानवी जीवनालाही धोकादायक ठरण्याची शक्यता आहे, असा इशारा ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ अविनाश कुबल यांनी दिला.